टॅली ओपन केली आपण. फक्त तुम्ही काय करा, याचे गोल्डन रूल्स लक्षात ठेवा. पर्सनल अकाउंटचं काय, रिअलचं काय आणि नॉमिनलचं काय. तर रिअल अकाउंटचं गोल्डन रूल्स काय, क्रेडिट आउट गोज आउट. तर रिअलमध्ये आपण परचेस आणि सेलचे एंटर करू शकतो. ठीक आहे. तर फर्स्ट काय केलं आपण इथे कंटिन्यू एज्युकेशन मोडला आलो. ठीक आहे. इथं आल्यानंतर आपण नवीन कंपनी क्रिएट करून घेऊ. ठीक आहे. तर नवीन कंपनीसाठी काय केलं, F3 बटन प्रेस केलं, न्यू कंपनी, आणि इथं एक आपण फॉर एक्झाम्पल सेल्स नावाने कंपनी क्रिएट केली. ओके. ठीक आहे. आता कंपनी क्रिएट झाल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल, लेजर्स बनवावं लागेल. बरोबर. तर लेजर्स बनवताना स्टार्टिंगला आपण एस्केप इथं आलो गेटवे ऑफ टॅलीवर. ठीक आहे. गेटवे ऑफ टॅलीवर आल्यानंतर कुठे जायचं, लेजरसाठी क्रिएट आणि लेजर्स. तर फर्स्ट आपण घेतलं सेल्स, कशाच्या अंडर जाणार, सेल्स अकाउंटच्या अंडर जाणार. ठीक आहे. सेल्सच्या अंडर, सेल्स अकाउंटच्या अंडर घेतलं. ठीक आहे. एंटर. मग सेल्स करताना बाकी डिटेल्स तुम्ही फिल करू शकता, डेमोसाठी का मी करत नाही. ठीक आहे. एंटर. इथे जे दिले ना, आता स्टार्टिंगला इथे सेल्स अकाउंट दिले. डिस्काउंट, जर आपल्याला डिस्काउंट द्यायचं असेल तर आपण अप्लिकेबल करू शकतो इनवॉइस राऊंडिंग. आता डिस्काउंट तर माहिती आहे तुम्हाला की किती पर्सेंटेज डिस्काउंट द्यायचं, आणि इथे दिलेले आहेत इनवॉइस राऊंडिंग. आता राऊंडिंग म्हणजे काय माहिती आहे का, की जेव्हा आपण एखादं गुड्स सेल्स करतो, सेल्स करताना बऱ्याच वेळेस असतो की 10 रुपये 50 पैसे, 10 रुपये 60 पैसे, 10 रुपये 30 पैसे असतात ना. आता समजा तुम्ही एखादी वस्तू 10 रुपये 40 पैशाला विकली, तर राऊंडिंग काय करतो, जर 10 रुपये 40 पैसे असेल तर ते डायरेक्ट 10 मध्ये कन्वर्ट करतो, आणि 50 पैशाच्या वर असेल तर 1 रुपये वाढून जातो, म्हणजे 11 रुपये. ते राऊंडिंग आपण पुढच्या स्लॅबसला पुढे बघू. ठीक आहे. तर आपण सध्या काय करणार, इथे नॉट अप्लिकेबल ठेवलं. ठीक आहे. एंटर. झालं. आणि सेल्स करताना पुढची पार्टी काय असणार आहे, राईट, सन्ड्री डेटर्स. तर इथे दिले दीपाली. अंडर ग्रुप काय येणार, सन्ड्री डेटर्स. ठीक आहे. सन्ड्री डेबिटर्स. एंटर 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 एंटर. ठीक आहे. झालं. अजून एक लेजर घेऊन टाकू आपण. सेल पार्टीज नाव निशा घेतलं फॉर एक्झाम्पलसाठी. निशा कशाच्या अंडर जाणार, सन्ड्री डेटर्स. ठीक आहे. आणि एक आपण हे झालं आपले सेल्स, आपण हे केलेले आहेत. बरोबर. तर फॉर एक्झाम्पलसाठी आपण 2 इंट्रा घेतलेत, एस्केप केलं, एस्केप. ठीक आहे. आणि काय केलं, वाउचरवर आलो. कुठे आलो, वाउचर्स, आणि एंटर केलं. आता सेल्ससाठी काय प्रेस करणार आपण, A8 प्रेस करायचं. काय करायचं, A8. जसं तुम्ही A8 प्रेस केलं, तिथं सेल्स आलं. फर्स्ट दिले पार्टी अकाउंट नेम. पार्टी अकाउंट नेम म्हणजे आपण कोणत्या पार्टीला सेल्स करतो. तर सध्या आपण एक घेतलं की दीपालीला सेल्स करतोय, दीपालीला. तर इथं काय केलं आपण, अकाउंटमध्ये पार्टी अकाउंट नेममध्ये दीपाली. ठीक आहे. एंटर एंटर एंटर. ठीक आहे. आता पर्टिक्युलरमध्ये जर तुम्ही काही इक्विपमेंट, समजा मशिनरी असेल, फर्निचर असेल तर तुम्ही इथं ॲड करू शकता. अदरवाईज सेल्सला सेल्स घेऊन टाका. आणि कितीचे सेल्स करतोय, फॉर एक्झाम्पलसाठी आपण घेतलं 12,000चे सेल्स करतोय. ठीक आहे. 12,000 सेल्स केली. एंटर 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 एंटर. ठीक आहे. आता नॅरेशन काय टाकणार आपण, बिईंग गुड्स सेल्स टू दीपाली. ठीक आहे. आपण सेल्स 2 टाईपनी करतो, एक तर
नगदनी नाही तर क्रेडिटनी. जर क्रेडिटनी केलं तर त्याची पेमेंट आपल्याला येणार नाही. नगदनी जर सेल्स केलं तर येईल. तर इथं काय केलं आपण, दीपाली आणि क्लोज ब्रॅकेट केलं. ठीक आहे, एंटर एंटर. आता आपण सेल्स कोणाला केलं, दीपालीला. आता आपल्याकडून किती वस्तू गेली याची एंट्री मारली आपण. जर दीपाली आपल्याला पेमेंट करत असेल तर आपण काय करणार, रिसिव्ड करणार, बरोबर. तर आपल्याकडून वस्तू किती गेली त्याची एंट्री मार, म्हणजे 5,000ची वस्तू आपण विकलेली आहे. जर आपल्याला दीपाली लगेच पेमेंट करत असेल तर आपण काय करणार, रिसिप्टमध्ये जाणार. कुठे जाणार, रिसिप्ट F6. आता दीपाली एक तर कॅश देऊ शकते नाही तर बँकिंग थ्रू करू शकते. जर दीपाली बँकिंग थ्रू करत असेल तर अकाउंटमध्ये काय येणार, इथे बँक. जर ती चेक देत असेल किंवा ऑनलाईन ट्रान्सफर वगैरे करत असेल तर बँक येणार. आणि जर कॅश देत असेल तर इथं काय येणार, कॅश. कॅश तर कोणाकडून रिसिव्ड होते आपल्याला, दीपाली. इथं काय येणार, दीपाली. किती, 12,000. एंटर 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 एंटर. आणि बिईंग कॅश रिसीव्ह फ्रॉम दीपाली. एंटर. आलं. अजून एक एंट्री, अजून आपण कीर्तीला सेल्स करू. आता कीर्तीला समजा उधारीने सेल्स केलं की कीर्ती आपल्याला पेमेंट देणार आहे का, नाही. काय केलं, एपेटवर आलो. कोणाला सेल्स करतोय आपण, कीर्ती नाही तर निशा. फॉर एक्झाम्पलसाठी निशा घेतला आपण. ठीक आहे, इथं निशा. निशावर क्लिक केलं, एंटर. आणि इथं सेल्सला सेल्स घेतले. ठीक आहे, किती सेल्स केलं, फॉर एक्झाम्पलसाठी 4,000च केलंय. ठीक आहे, इथं काय केलं, सोल्ड गुड्स टू निशा ऑन क्रेडिट 15 days फॉर एक्झाम्पलसाठी. किती दिवसासाठी केले आपण, 15 दिवसासाठी. तर फक्त ही एंट्री सिंगल मोडमध्ये असेल. ठीक आहे.